महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते। इयत्ता 8वी विषय भूगोल आणि पाठ आहे उद्योग। तुमच्या समोर स्क्रीनवर आता 3 चित्र आहेत, अ, आ आणि ई। त्यापैकी अ चित्र जे आहे त्यातला उद्योग कोणता आहे तर तो उद्योग आहे पापड उद्योग। आ चित्रामधला उद्योग कोणता आहे तर तो आहे लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग आणि ई चित्रामधला उद्योग कोणता आहे तर तो आहे मोठा उद्योग। मग मला सांगायचं आता की अ आणि आ मध्ये काय फरक असेल तर जर आपण बघितलं तर पापड उद्योगामध्ये भांडवल, जागा, यंत्रसामुग्री हे कमी प्रमाणात आवश्यक आहे, तर लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग जो आहे त्यामध्ये भांडवल, जागा आणि यंत्रसामुग्री ही जरा अधिक प्रमाणात आवश्यकता आहे। म्हणजे आपण जर दोन उद्योग बघितले, पापड उद्योग आणि लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उपयोग, तर त्या दोघांची तुलना केल्यास असं लक्षात येईल की लाकडी वस्तूंच्या निर्मितीसाठी भांडवल, जागा आणि यंत्रसामुग्री पापड उद्योगाच्या तुलनेने जास्त लागेल। नंतरचा जो तिसरा उद्योग आहे ई, तर या उद्योगाचं वेगळेपण काय आहे तर या ठिकाणी सुद्धा जे भांडवल लागेल, जी जागा लागेल आणि जी यंत्रसामुग्री लागेल ती अतिशय मोठ्या प्रमाणात अशी आवश्यकता असेल। म्हणजे पापड उद्योग आणि लाकडी वस्तूंच्या निर्मितीच्या उद्योगापेक्षा कितीतरी पटीने अधिक भांडवल, जागा आणि यंत्रसामुग्री या उद्योगाला लागणार आहे। आता याच्यावरून आपल्याला उद्योगाचे प्रकार ठरवता येतील। तर पहिला उद्योग आहे तो पापड उद्योग जाईल लघु उद्योगामध्ये, लाकडी वस्तूंचा उद्योग जो आहे तो जाईल मध्यम उद्योगामध्ये, तर हा जो उद्योग आहे ई मधला उद्योग तो जाईल मोठा अवजड उद्योगामध्ये। आपण लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठा व अवजड उद्योग यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उद्योग येतात त्याची एक माहिती घेऊया। मग लघु उद्योगामध्ये चहा स्टॉल, वडापावचा उद्योग, कुक्कुटपालन, त्याच्यानंतर शेळी पालन, पानाचं दुकान, कडू उत्पादन, दोर निर्मिती, रबर स्टॅम्प्स, पिको फॉल यासारखे उद्योग जे आहेत ते लघु उद्योगामध्ये येतात, कारण त्या ठिकाणी जागा कमी लागते, भांडवलही कमी लागतं। तर मध्यम उद्योगामध्ये शेतीची अवजारे तयार करणे, फळ प्रक्रिया, अगरबत्ती तयार करणे, मेणबत्ती तयार करणे, चॉकलेट तयार करणे, सरबते तयार करणे यासारखे उद्योग येतात। तर मोठ्या अवजड उद्योगामध्ये साखर निर्मिती, वाहन निर्मिती, खत निर्मिती, वस्त्र निर्मिती यासारख्या उद्योगांचा समावेश होतो। मुलांनो, ही जी यादी आहे ती अजून बरीच मोठी आहे। तुम्ही काय करायचं आहे, या नावाव्यतिरिक्त अजून कोणकोणते उद्योग आहेत त्याची यादी तुमच्या वहीत तुम्ही लिहायची आहे। आता इथे एक तुमच्या पुस्तकातला तक्ता आहे तो दिलेला आहे, त्या ठिकाणी उद्योग दिलेला आहेत, तुम्ही त्याचा उद्योग प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल कोणता आहे ते ओळखायचा आहे। चला तर बघूया। पहिला आहे लोखंडी सळई तयार करणे, हा आहे मोठा उद्योग आणि ह्याला लागणारा कच्चा माल आहे लोह खनिज, पाणी, कोळसा इत्यादी। नंतर आहे मेणबत्ती तयार करणे, हा आहे लघु उद्योग आणि याला लागणारा कच्चा माल आहे मेण, पाणी, साचा, सूत। नंतर आहे तिसरा उद्योग फर्निचर बनवणे, हा आहे मध्यम उद्योग आणि याला लागणारा कच्चा माल आहे लाकूड, करवत, रंग, खिळे वगैरे इत्यादी। तर आहे कागद तयार करणे, हा आहे मध्यम उद्योग आणि याला लागणारे लाकूड, यंत्रसामुग्री, रंग इत्यादी। औषधे तयार करणे, हा आहे मोठा उद्योग आणि याला लागणार औषधी, रसायने, पाणी इत्यादी। साखर निर्मिती,
हा सुद्धा मोठा उद्योग आहे आणि त्याला लागणार ऊस, पाणी, बाकी वीज पुरवठा किंवा आपण ज्याला म्हणतो जागा, कामगार, हे तर सगळ्याच उद्योगामध्ये लागणार आहे. गूळ निर्मिती हा आहे मध्यम उद्योग, त्याला लागणार आहे ऊस आणि पाणी. अगरबत्ती बनवणे हा आहे लघु उद्योग, त्याला लागणार आहे काड्या, सुगंधी द्रव्ये, कापूर इत्यादी. सुती वस्त्र तयार करणे हा आहे मोठा उद्योग आणि त्याला लागणार आहे कापूस, पाणी आणि रंग. रेल्वे इंजिन तयार करणे हा सुद्धा मोठा उद्योग आहे, त्याला लागणार लोखंड, स्टील, काचा इत्यादी. पापड तयार करणे हा लघु उद्योग आहे आणि त्याला लागणार डाळीचं पीठ आणि मीठ. याशिवाय इतरही काही काही कच्चा माल लागतो. उदाहरणार्थ पापड तयार करायला आपल्याला पापड म्हणजे पोळपाट, लाटणं ह्या सुद्धा लागतात. पण साधारणपणे कुठला कच्चा माल लागेल ही यादी याच्यामध्ये दिलेली आहे. आता आपण बघूया कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशात कृषीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती जी आहे ती सर्वत्र सारखी नाही. कुठे खूप पाऊस पडतो तर कुठे वाळवंट आहे. यांच्या म्हणजे हवामान, इथलं आपल्या देशात असलेल्या पाण्याची उपलब्धता, मृदा, नैसर्गिक वनस्पती, या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या गोष्टी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. त्यांची उपलब्धता सुद्धा कमी अधिक आहे. त्याच्यामुळे उद्योगही वेगवेगळे आढळतात. कृषीवर आधारित उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या विविध वस्तूंवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचाही विकास झालेला आहे. जसं आपण बघतो की फळ प्रक्रिया उद्योग आहे किंवा धान्य उफणणी वगैरे उद्योग आहे. हे सगळे उद्योग आहेत ते कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या वस्तूंवर आधारित. जसं दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ चालक. कृषीवर आधारित या प्रकारचे लघु मध्यम उद्योग सर्वत्र स्थापन झालेले आहेत. मोठे किंवा अवजड उद्योगही विकसित झालेले आहेत. जसं आपण बघितलं, एक ऊस जर घेतला तर त्याच्यामध्ये गूळ तयार करणं हा जो आहे हा मध्यम प्रकारचा उद्योग आहे, तर साखर तयार करणं हा मोठा आणि अवजड प्रकारचा उद्योग आहे. नंतर वस्त्रोद्योग जो आहे तो सुद्धा कापसावर आधारित आहे. साखर उद्योग आहे. औद्योगिक विकास, सर्व प्रकारचे घटक उद्योगांसाठी उपलब्ध असतील, परंतु उद्योगच नसेल तर त्या घटकांचा काय उपयोग होणार? म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस होतो आहे, परंतु त्या प्रदेशात जर ऊस कारखानाच नसेल तर त्या ऊसाचा म्हणावा तेवढा फायदा होणार नाही आणि म्हणूनच त्या प्रदेशाचा औद्योगिक विकास होणं आवश्यक असतं. आता हे औद्योगिकरण म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांची सुरुवात व त्यांचा विकास होण्याची प्रक्रिया होय. देशांच्या आर्थिक विकासामध्ये कुठलाही देश असू दे, त्या आर्थिक विकासामध्ये उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे साधन असतं. त्यामुळे या आर्थिक विकासामुळे किंवा या उद्योगांच्या निर्मितीमुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळतो. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावते. देशाचे दरडोई उत्पन्न वाढते. दरडोई उत्पन्न म्हणजे त्या देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न, आणि हे दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. त्याचप्रमाणे देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते. यावरून तुम्हाला दिसत येईल की देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे परकीय चलनाची गंगाजळी सुद्धा वाढते, कारण ज्या वेळेला आपण आपल्या देशात तयार केलेला माल निर्यात करतो त्यावेळेला आपल्याला परक्या देशातलं चलन मिळतं. त्यामुळे परकीय चलनाची गंगाजळी वाढते. या सगळ्या कारणांमुळे देशात औद्योगिकीकरणाला चालना देणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे उद्योग स्थापन करण्यासाठी शासनाकडून उद्योजकांना प्रोत्साहन व चालना दिली जाते.
तसंच प्रत्येक प्रदेशातील कार्यक्षम व कुशल लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी व देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी उद्योगांचे स्थान महत्त्वाचे आहे. सर्वच देशात औद्योगिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात आणि यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. यातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात. औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC असं म्हणतो, हे जे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ आहे, महाराष्ट्र राज्यातील ही एक औद्योगिक विकास संस्था आहे आणि ही संस्था राज्यात औद्योगिक विकासाची वाढ व्हावी याकरता महाराष्ट्र शासनाने स्थापन केली. ही स्थापना जी आहे ती 1 ऑगस्ट 1962 ला केलेली आहे. आता ही स्थापना होण्यामागचे उद्देश काय आहेत? तर प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती करणे, सर्व भागांचे सारख्या प्रमाणात औद्योगिकरण करणे आणि उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण करणे. म्हणजे मुंबई, पुणे हा जो औद्योगिक पट्टा आहे तो पट्टा सोडून इतर ठिकाणी उद्योग स्थापन व्हावेत असा या महामंडळाच्या स्थापनाचा हेतू आहे. आणि यासाठी महामंडळाने राज्यात शासनाने संपादित केलेल्या जागेवर सुनियोजित औद्योगिक क्षेत्र स्थापणे व त्यांचा विकास करण्याचं काम हे महामंडळ करतं. खते, औषधे, ट्रक, स्कूटर, सायकली, घड्याळे, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, अन्नपदार्थ, शीतपेये इत्यादी लहान मोठ्या उद्योगांची या महामंडळाद्वारे उभारणी केली जाते. महाराष्ट्राप्रमाणे भारतातील इतर राज्यातही अशी मंडळे आहेत. प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग वसलेले आढळतात, म्हणजेच एकमेकांवर आधारित उद्योग आढळतात. याशिवाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो. अशा ठिकाणी या उद्योगांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या सोयी सुविधा म्हणजे भांडवल, राखीव जागा, परवाना, कारखाना, यंत्र या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तुमच्या पुस्तकामध्ये आकृती क्रमांक 8-7 मध्ये काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांचा अभ्यास करून आपल्याला ह्या उद्योगांचे कोणते फायदे होतात आणि कोणत्या त्यांच्यापासून समस्या होतात याचं वर्गीकरण करायचं आहे. हे फायदे बरेच आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळतो, शेतीचा विकास होतो कारण शेतीमधलाच माल जो आहे तो कच्चा माल म्हणून वापरला जातो, वस्तूच्या किमती स्थिर राहतात, कुशल मनुष्यबळ निर्माण होतं, पैसा हातात आल्यामुळे लोकांचं राहणीमान उंचावतं, बाजारपेठा वसवल्या जातात कारण आणलेला माल विकण्यासाठी बाजारपेठ लागते, जास्त जमीन ओलिताखाली येते, वाहतूक सोयींचा विकास होतो, माल ने-आण करण्यासाठी दळणवळणाच्या साधनांचा विकास होतो, अनेक प्रकारचे लोक एकत्र आल्यामुळे सांस्कृतिक विकास होतो, नागरीकरणाला चालना मिळते. म्हणजे असे असंख्य फायदे या उद्योगांमुळे होतात. पण त्याचबरोबर होतात तसे तोटेही होतात. एक म्हणजे वनप्रदेशांचा ऱ्हास होतो कारण कारखाने उभारण्यासाठी किंवा कामगारांना राहण्यासाठी जागा पाहिजे, मग ती जागा आपण काय करतो, झाडं तोडून त्या ठिकाणी बिल्डिंग किंवा कारखाना उभारला जातो. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे, हवेमुळे वायू आणि जलप्रदूषण होतं, जमिनीच्या किमती वाढल्या जातात, स्थलांतरित जे आहेत त्यांची संख्या वाढते कारण बरेचसे लोक रोजगारीसाठी स्थलांतर करून शहरात येतात, राहायला जागा पुरेशी नाही त्याच्यामुळे झोपडपट्ट्यांची वाढ होत असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्योगामुळे होणाऱ्या तोट्यांमध्ये येतात. औद्योगिक विकासामुळे जसे अनेक फायदे होतात तसे त्यांच्या समस्याही आता आपण बघितल्यात की वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, कचरा निर्माण होतो ना, जसं आपण बघितलं वनसंपत्ती जी आहे त्याचा ऱ्हास होत असतो. तसंच काही सोयी सुद्धा होत आहेत, वाहतूक सोयींचा विकास होतोय, राहणीमान उंचावतंय, रोजगाराची निर्मिती होते, हे फायदे आहेत.
कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा उद्योगामुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो. आता आपण माहिती बघूया, माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग. मुलांनो, आपली माहिती मिळवण्याची साधनं तुम्हाला माहिती आहेत. पूर्वीच्या काळी होती ते म्हणजे पेपर, रेडिओ, टीव्ही, बरोबर. पण आता त्याहूनही जलद अशी माहिती मिळण्याची साधन आहे, ते म्हणजे आपलं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, गुगल मॅप आहे. आता हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या चालतात कशाच्या आधारावर? तर त्या चालतात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर ना. माहिती आणि तंत्रज्ञान हा उद्योग आहे, हा खूप मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातली एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे आणि या शाखेतील जे काम आहे हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. अर्थात या उद्योगामध्ये सुद्धा भारताने चांगली प्रगती साधली आहे आणि याचं कारण म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याकडे काम करत असलेलं कुशल मनुष्यबळ होय. मनुष्यबळाचं जे वर्गीकरण आहे किंवा कामगारांचं जे वर्गीकरण आहे ते दोन प्रकारात होतं. एक म्हणजे कुशल आणि अकुशल. अकुशल कामगार जे आहेत हे ज्या ठिकाणी जास्त श्रम लागतात, शारीरिक श्रमाचा वापर ज्या ठिकाणी जास्त करावा लागतो अशा क्षेत्रात काम करतात. तर बौद्धिक श्रमाचा वापर ज्या ठिकाणी करावा लागतो या ठिकाणी कुशल कामगार जे ते काम करतात. माहिती आणि तंत्रज्ञान उद्योगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. विशिष्ट पात्रता पूर्ण केलेले व विशिष्ट कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्ती या क्षेत्रात काम करतात. म्हणजे शिक्षण पाहिजे, त्याशिवाय संगणकावर काम करण्याची सुद्धा त्याचं कौशल्य पाहिजे, अशा व्यक्ती ह्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करतात. या उद्योगामध्ये तांत्रिक माहिती शोधणं, मिळवणं, त्यांचं विश्लेषण करणं, संग्रहीकरणं आणि ती आलेखांच्या स्वरूपात मांडणं आणि ती मागणीनुसार पुरवणं या गोष्टींचा समावेशासाठी विशिष्ट संगणक प्रणाली सॉफ्टवेअर निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा प्रमुख भाग आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो की या संगणकाचा आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, त्यामुळे नानाविध प्रकारची माहिती संगणकात संग्रहित केली जाते आणि तिचा जगभर वापर केला जातो. बघा, आपल्याला एखादी माहिती हवी असेल तर आपण पटकन काय करतो, गुगलवर जाऊन सर्च करतो आणि आपल्याला ती माहिती प्राप्त होते. संगणक आणि इंटरनेट यामुळे जग अगदी जवळ आलेले आहे. हे बघा, एखाद्या अगदी आपल्याला इथून 7 समुद्रापलीकडे असलेल्या देशातील व्यक्तीशी जर बोलायचं असेल तर आज आपण त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून पाहू शकतो आणि त्याच्याशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलू शकतो. जसं काही आपण घरात बसून बोलतो तशा प्रकारे आपण त्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो, संभाषण करू शकतो. आणि म्हणून म्हणतात की संगणक आणि इंटरनेट यामुळे जग अगदी जवळ आलेलं आहे. आता हे जे उद्योग आहेत त्या उद्योगांचं सामाजिक दायित्व कोणतं आहे ते आपण बघूया. तर पहिलं म्हणजे उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती हे त्या उद्योगांचं सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमवणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम ही समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी याबाबत शासन आग्रही आहे. त्यामध्ये शैक्षणिक सोयी सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे किंवा निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो. मग ह्या गोष्टींमध्ये उद्योजकांनी सहकार्य केल्यानंतर किंवा या उद्योग समूहाच्या मदतीने देशातील बऱ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
मग त्यासाठी काही बाबतीत ह्या उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत दिली जाते. उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते आणि या क्षेत्रातील उद्योगांना वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केलेली आहे. या MIDC सारख्याच KSIDC केरळमध्ये आहेत किंवा GIDC गुजरातमधली आहे, गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहेत. यासारख्या संस्था प्रत्येक राज्यात आहेत. मानव संसाधन आणि उद्योग. मुलांनो, मानव संसाधनाचा तुटवडा किंवा त्याची कमतरता, त्याचप्रमाणे निम्न दर्जा किंवा अकुशल मनुष्यबळ असेल तर त्या ठिकाणचा जो विकास आहे तो विकास हा संथ विकास होत असतो. तर ज्या ठिकाणी मानव संसाधनाचे प्रमाण पुरेसे आहे, मनुष्यबळ उच्च दर्जाचे आहे, तर त्या प्रदेशाचा विकास हा जलद विकास होत असतो. अशा मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार केला जातो. अशा निर्मिती व प्रक्रिया उद्योगातून मालांची निर्मिती होत असताना काही अपायकारक प्रदूषके बाहेर पडतात. या प्रदूषकांमुळे हवा, पाणी, ध्वनी व जमीन यांचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणाला औद्योगिक प्रदूषण असं म्हणतात. कारखान्यातून बाहेर पडणारे विविध दूषित वायू व वाहित मल तसेच यंत्रांचे मोठे आवाज ही प्रमुख औद्योगिक प्रदूषके आहेत. कारखान्यांच्या धुराड्यातून कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारखे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. उत्सर्जित वायू व उष्णता यामुळे वातावरणाचे तापमान वाढते. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विविध प्रकारच्या आम्लांमुळे आम्लवर्षण होते. या आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, पिके, ऐतिहासिक वास्तू किंवा शिल्पे यांच्यावर दुष्परिणाम होतात. उद्योगात वापरण्यात येणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे उच्च वातावरण स्तरातील ओझोन थराचा क्षय होत आहे. औद्योगिक प्रदूषणामुळे हरितगृह परिणाम म्हणजे सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवरील वातावरणात शोषली गेल्यामुळे होणारा परिणाम जाणवू लागलेला आहे. औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे व नियम केलेले आहेत. उदाहरणार्थ, जल वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा, भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषणाविषयक कामकाज पाहते. या संदर्भातील कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनास जबाबदार व शिक्षेस पात्र ठरविले जाते. मुलांनो, आता भारतातील काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक उद्योग स्थापन झालेले आहेत. त्याची नावं आपण बघूया. एक आहे म्हणजे BEL, त्याचं पूर्ण नाव आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. त्याच्यानंतर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGC ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. त्याच्यानंतर आहे निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. नंतर आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड. तुमच्या पुस्तकामध्ये ह्या ज्या आहेत या उद्योगांची संक्षिप्त नावं दिलेली आहेत. आपण ती या ठिकाणी त्यांची पूर्ण नावं बघितलेली आहेत. त्याचप्रमाणे आहेत शटल अमोनियस लॅबोरेटरी, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. मुलांनो, IT हब म्हणजे मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्र जे आहे ते IT हब
म्हणून ओळखली जातात. आणि भारतात अशी केंद्र जी आहेत ती जर आपण बघितली तर इंदोर, मुंबई, पुणे, बँगलोर, कोची, त्रिवेंद्रम, कोइंबतूर, चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, कोलकाता आणि दिल्ली या शहरांमध्ये विकसित झालेली आहे. जलसाक्षरता काळाची गरज. तुम्हाला माहिती आहे की पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक. लोकसंख्या, बदलते निसर्ग चक्र, पावसाची अनियमितता इत्यादींमुळे गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. आपल्या देशातही पाण्याच्या तीव्र टंचाईची समस्या जाणवत आहे. भारतीय जल उद्योगांच्या सर्वेक्षणातून ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आज जरी आपल्याला बऱ्याच ठिकाणी मुबलक पाणी दिसत असलं तरी येणाऱ्या काळात हे चित्र बदलणार आहे. भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीची मुबलकता असलेला देश. पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे भारतीय नद्यांना भरपूर पाणी असतं. पण तरी सुद्धा भारतातील काही भागात दुष्काळ असतो. असं का बरं? त्याचं कारण आपण नद्यातील पाणी अडवत त्या समुद्राला येऊन मिळतात आणि त्यांचं गोड्या पाण्याचं खाऱ्या पाण्यात रूपांतर होतं आणि ते मानवी वापरास योग्य राहत नाही. पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करणे ही काळाची गरज आहे. आणि छोटे छोटे बांध, बंधारे, धरणे, त्याचप्रमाणे कालवे, तलाव, शेततळी, तसंच जल पुनर्भरण किंवा पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे या उपायातून आपल्याला योग्य जल व्यवस्थापन जे आहे ते करता येईल. आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी विनाकारण वाया जाणार नाही. कमीत कमी पाण्याचा वापर कसा करता येईल यासाठी नियम करून जर घेतले, आपण जर घालून घेतले तर पाणी टंचाईसारख्या भीषण समस्येवर मात करता येऊ शकेल. लोकांमध्ये जलबचत करण्यासाठी प्रबोधन करणं आवश्यक आहे. जलबचत म्हणजे काय? तर बघा, काही वेळेला आपण पाणी एक ग्लासभर पाणी घेतो, अर्ध पितो, अर्ध फेकून देतो. पण तसं न करता आवश्यक आहे तेवढंच पाणी घेऊन जर आपण प्यायलो तर त्या पाण्याची बचत होते. किंवा कपडे धुताना, दात घासताना जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढ्याच पाण्याचा वापर करून जलबचत करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लोकांना पाण्याचं आणि येणारी पाणी टंचाई याचं गांभीर्य लक्षात आणून देणं आवश्यक आहे. मुलांनो, असं म्हणतात की तिसरं महायुद्ध जे आहे ते ह्या पाण्याच्या टंचाईवरून होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण पाणी जे आहे ते व्यवस्थित सांभाळून वापरणं अत्यंत आवश्यक आहे. ही या काळाची गरज आहे. जसं जनतेला पाण्याचा योग्य तऱ्हेने वापर करण्यास आणि पाण्याच्या नियोजनास प्रवृत्त करण्याची एक चळवळ आहे, त्याने पाण्याचा दुष्काळ दूर होण्यास मदत होते. ही एक महाराष्ट्रातली स्वयंस्फूर्त चळवळ आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने यशदा पुणे येथे जलसाक्षरता केंद्राची स्थापना केली आहे. आपल्याला बऱ्याच प्रमाणात म्हणजे सामाजिक बांधिलकीचं विस्मरण होत चाललंय आणि त्यासाठी जलसाक्षरतेची नितांत गरज आहे. पाणी त्याच्या उपलब्धतेच्या सहजतेमुळे आणि त्याच्या अतिपरिचयामुळे पदार्थ मानण्याची विचारधारा बदलण्यासाठी समाज जो आहे हा जलसाक्षर करावा लागेल. हे चित्र आहे आणि हे चित्र जे आहे हे मेक इन इंडिया या उपक्रमाशी संबंधित आहे. काय आहे हा उपक्रम? तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमामुळे अनेक वस्तूंचे उत्पादन भारतात होईल आणि ते करणाऱ्या कंपन्या देशी असतील किंवा परदेशी असतील, त्यामुळे भारतात अनेक उद्योग निर्माण होतील आणि या उपक्रमामुळे रोजगाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. जे आहेत हे भारतातील नवरत्न उद्योग आहेत. जसं पहिलं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड, NMDC लिमिटेड. मग ह्या उद्योगांना नवरत्न उद्योग का म्हणतात? ते
तुम्ही शोधून काढायचा आहे बालमित्रांनो आणि तुमच्या वहीत लिहायचं आहे. त्याचप्रमाणे हा पाठ वाचायचा आहे आणि त्या पाठाचे प्रश्नोत्तर सुद्धा तुमच्या वहीत लिहायचे आहेत. धन्यवाद. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.